कधी पण तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं एखादी नोटीस आली किंवा कुठला मेल आला की त्यात नेहमी एक वर्ड लिहिलेला असतो SSC. पण आता नेमकं हा वर्ड SSC म्हणजे काय, किंवा माणूस इथंच कन्फ्यूज होतो की मला SSC म्हणजे तो नेमका काय म्हणायचा प्रयत्न करतोय. तर चला या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत की इन्कम टॅक्समध्ये SSC कुणाला म्हणतात डेफिनेशन वाईज. तर आता बघा, SSC हा जो वर्ड आहे हा वर्ड वापरला जातो जो इन्कम टॅक्समध्ये टॅक्स पेमेंट करतो किंवा टॅक्स लायबल असतो किंवा कुठल्या वेगळ्या समसाठी तो लायबल असतो. वेगळे म्हणजे पेनल्टी वगैरेसाठी जर कधी तो लायबल असतो किंवा टॅक्सच म्हणता येणार नाही. फक्त जर तुम्ही पेनल्टीसाठी सुद्धा लायबल असाल तर तुम्हाला काय म्हणेल SSC. पण SSCमध्ये काही गोष्टी अजून इन्क्लूड आहेत. त्यात त्यांनी 3 ऑप्शन दिलेत. क्लॉज A दिलाय, B दिलाय, C दिलाय. पण आता तुम्हाला इन्कम टॅक्सच्या भाषेत समजून सांगायला गेलं तर तुम्ही काय होणार की ह्या व्हिडिओमध्ये सोडून देणार. तर थांबा, आपण मजेशीर करूया. तर पहिलं कारण मी तुम्हाला काय सांगितलं की SSC म्हणजे कोण, की जो खिशातनं पैसे काढून देतो की धर बाबा माझा हा टॅक्स आहे किंवा धर बाबा ही माझी पेनल्टी आहे, त्याला SSC म्हणतात. पण त्याच्यासोबत अजूनसुद्धा काही गोष्टी इन्क्लूड केल्यात. त्यातला पहिला म्हणजे A, क्लॉज A सांगतो. तर तुमच्या अगेन्स्ट म्हणजे तुम्ही असो की मी असो, मी पण एक SSCच आहे, तर तुम्ही असो का मी असो, माझ्या अगेन्स्ट काही प्रोसिडिंग चालू आहे. बघा मी काय शब्द वापरला आहे, प्रोसिडिंग म्हणजे आपल्या पाठीमागे काही ना काहीतरी ते लावणार आहेतच आहे. तर प्रोसिडिंग चालू आहे, पण प्रोसिडिंग कशाबद्दल, कारण तर पाहिजे ना काहीतरी, की माझ्या पाठीमागे जर कधी तुम्ही इन्कम टॅक्सचा पाठपुरावा लावताय, अरे पण त्याचं कारण द्या. तर मग तिथे कारण 3 सांगितले. तर कारण पहिलं कारण सांगितलं की तुमच्या इन्कम आम्हाला चेकिंग करायची आहे, असेसमेंट करायची तुमच्या इन्कमची. आम्हाला तुम्हाला बिझनेसमध्ये लॉस झाला आहे ते तुम्ही दाखवलं आहे, त्याची आम्हाला चेकिंग करायची. किंवा तुम्ही जो रिफंड दिला आम्ही तुम्हाला तो बरोबर आहे का चुकीचा आहे. कारण की पहिले काय करतात, रिफंड देतात नंतर चेकिंग करतात. म्हणजे पहिले आपल्याला फुल देतात आणि नंतर म्हणतात की हे फुलाला तू नेमका लायक आहेस का. तर म्हणजे काय, 3 गोष्टींसाठी, तुझं इन्कम चेक करण्यासाठी, तुझा लॉस चेक करण्यासाठी, तुझा रिफंड चेक करण्यासाठी सुद्धा काय होते, जेव्हा प्रोसिडिंग चालू असते त्याला SSC म्हणतात. हे तुमच्या बाबतीत. पण तुम्ही कुणासाठी तरी लायबल असाल, म्हणजे समजा तुमचा मित्र आहे किंवा तुमचा एक क्लायंट आहे की तो फॉरेनमध्ये असतो पण त्याच्या बऱ्याचशा गोष्टी इंडियात आहेत. मग त्याच्या इन्कमबद्दल, म्हणजे जो फॉरेनचा क्लायंट आहे, फॉरेनचा मित्रसुद्धा असू शकतो, त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्ही जर कधी राहत असाल तर त्याच्या लॉससाठी, त्याच्या रिफंडसाठी, त्याच्या इन्कमसाठी तुम्ही जबाबदार असणार, म्हणजे तुम्ही SSC असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हॉटेलमध्ये जेवायला गेलं तर तुमचं बिल तर तुम्ही भरायचं, प्लस तुमचा फॉरेनवरनं आलेला मित्र आहे त्याचं पण बिल तुम्ही भरायचं. का, कारण की तुम्ही त्याचे रिप्रेझेंटेटिव्ह आहात म्हणून. एक गमती भाषा. आता B क्लॉज काय सांगितलं आहे, B क्लॉजला सांगितलं आहे डीम्ड SSC. डीम्डचा अर्थ येतो माना, अज्युम करा की तू SSC आहे. आता असं कसं काय असं लगेच अज्युम करायचं होतं. एखाद्या वेळेस काय होतं की जर मेन टॅक्स पेअरची समजा डेथ झाली, मेन टॅक्स पेअरची डेथ झाली तर त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज सगळं काय होतं, लिगल हेअरला मिळतं. मग आता लिगल हेअरला मिळतं म्हणजे लिगल हेअरने एकदम खुश राहायचं का, नाही. लिगल हेअरला बंधन असतं की जे त्याच्या टॅक्स लायबिलिटीज आहेत, GST असो, इन्कम टॅक्स असो, त्याच्यासाठी तू कोण झाला, डीम्ड SSC. म्हणजे तुला आम्ही SSC मानणार. फक्त त्याच्याच प्रॉपर्टीसाठी, दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीसाठी नाही किंवा त्याच्या स्वतःच्या प्रॉपर्टीसाठी नाही. त्याला जी प्रॉपर्टी तिकडून मिळणार आहे की लिगल हेअर म्हणून, तेवढ्याच प्रॉपर्टीसाठी तो काय होणार आहे, डीम्ड SSC होणार. आणि लास्ट पार्ट म्हणजे C क्लॉज. आता C क्लॉजमध्ये त्यांनी सांगितलं SSC इन डिफॉल्ट. SSC इन डिफॉल्ट तुम्हाला कधी मांडलं जाणार. आता बघा की तुम्हाला या अगोदर मी आपल्या व्हिडिओमध्ये TDS आणि TCS सांगितलं होतं. TDS म्हणजे काय, लोकांकडनं टॅक्स गोळा करायचा आणि गव्हर्नमेंटला भरायचा. अरे तुम्ही छान गोळा तर केला आहे आणि पुढे नाही भरला तर तुम्हाला SSC इन डिफॉल्ट मानलं जातं. म्हणजे मी लोकांकडनं TDS गोळा केला, माझ्या एम्प्लॉईकडनं केला आहे, माझ्याकडे जे कॉन्ट्रॅक्टर त्यांच्याकडनं मी TDS गोळा केला आहे. अरे पण त्यांच्या नावाने गव्हर्नमेंटला भरणार कोण, तू भरायला पाहिजे नव्हतंस. तर तू भरलायस का नाही भरलायस, जर नाही भरलायस तर तू SSC इन डिफॉल्ट. तर असा भाग येतो बघा SSCचा. त्यामुळे असं काय आलं, नोटीस वगैरे आलं, घाबरायचं कारण नाही आहे. तुम्हाला ते रीतसर गोड बोलून काय म्हणतात रे बाळानं, तुम्हाला SSC म्हणणार आणि तुमच्या आधी छान छान गोष्टी देणार, बरोबर ना. तर अशाच सोप्या भाषेत आपण मराठीतून सगळ्या डेफिनेशन समजून घेणार आहेत. थँक्स.